हॅलो गुड मॉर्निंग एवरीवन. लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 162 मध्ये तुमचं स्वागत आहे. और दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही बघू शकताय इधर हमारा काम है, आता माळा करायला घ्यायची आहे. आणि इधर हमारे बाबा नाश्ता कर रहे हैं. आज पोहे. आणि गाईज दिवाळीच्या दिवशी माळा केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं मला रांगोळी काढायचं. आणि गाईज मी 2 वाजताच रांगोळी काढायला स्टार्ट केली होती जेणेकरून पूजा टाईमवर व्हावी. आणि गाईज साक्षी काम करते आणि म्युझिक वाजणार. ऐसे कधी हो सकता है? तर गाईज माझी रांगोळी वगैरे सगळी काढून झालेली आहे. आता पटकन आवरून घेते मी. तर गाईज मी रेडी झालेली आहे आणि आता जायचं आहे लक्ष्मीपूजन करायला खाली. गाईज आम्ही एवढी तयारी करून बसलेलो आहे आणि आमची इथली लाईटच गेलेली आहे. अभी मेकअप उतरने से पहले फोटो तो होना चाहिए ना. आमचे पप्पा पण बसले टाइमपास करत. लाईट गेली आहे. लाईट नाही घाला कापू. लाईट गेली. फोटो कसे येतील आता? आणि आम्हाला लाईट वेस्ट एकदम बिलकुलच नाही. आम्ही टॉर्चच्या प्रकाशात सुरू केलं होतं फोटो काढायला. मम्मी बाबा नको नाही भांडी सर मम्मी इकडे बघ. मारू. खूप सुंदर खूप सुंदर. तर गाईस इधर मम्मीला गाणी ये दिए. दाखव मम्मी. जलते दिए. अरे गाईस एवढं लवकर पूजा करून पण आज माझी मम्मी होती मला पोळ्या करायच्या मला पोळ्या करायच्या. आता आम्ही आज फोटो काढून घे ना मम्मी. तर गाईस फायनली लाईट आलेली आहे. लाईट आलेली आहे आणि पाऊस चालू झालेला आहे. तर नो चान्स बाहेर जाने के लिए. आणि सगळे आतुरतेने वाट बघत आहेत की अभी पाऊस कब जाएगा. परत एकदा काय ऑटो चेक करू गाईस. माझ्या मम्मीचा जीव थोडा होतोय की मी एवढी 2 तास रांगोळी काढली आणि पावसामुळे ती खराब होती. मम्मी कसं वाटतंय मम्मी? वाटतंय.